तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं आहे की आजचा हा ब्लॉग आम्ही का शूट करत आहोत. तर इथं आम्ही थांबलेलो नवरा बायको मोठ्या भावाची वाट बघत, पण मोठा भाऊ पुढे निघून गेला. पुढे निघून गेल्यामुळे आम्ही गडबडीत गाडी चालू करून भोसेघरच्या दिशेने निघालो. पुढे गेल्यावर लक्षात आलं की हे कुठंच थांबलेले नाहीये. मग आम्ही एका ठिकाणी जाऊन थांबलो. इथं मी माझ्या बायकोला म्हणलंय, बघ ह्या सज्जनगडच्या येथील हा घाट असून या घाटात आम्ही थांबलो. घाटात थांबल्यानंतरही माझ्या बायकोची मैत्रिणी जुबीडुबी या गाण्यावर मागं डान्स करत होती. ती मला हसू आवरलेलं नाहीये. इथं आल्यानंतर माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको तुम्ही मागं पाहू शकता. बायको मुद्दा मला इथं मी मस्करीमध्ये म्हणलं, पुण्यामध्ये आता ट्रेंड चालू आहे ना, झालाय ना पुण्यातल्या त्या प्रकरणामुळे. गर्लफ्रेंड असो किंवा पत्नी असो, अशा उंच पहाडी ठिकाणी लोक घाबरायला लागलेत. आणि आजचा हे निमित्त लागलं आम्हाला. व्हिडिओ शूट केल्यानंतर ना लक्षात आलं की बायको थोडीशी माझ्यावर नाराज झालेली आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये थोडीशी मस्करी करण्याचा प्रयत्न केला. पण हे बघा, आता बायको म्हणले काम करूया, आपण ज्या कामासाठी आलोय तिकडे जाऊया. तर ही माझी मेवणी छोटी ती म्हणली मला एक रील शूट करायचे. तर ती रील शूट केल्यानंतर आम्ही पुन्हा ठोसेघरच्या दिशेने चाललो. आणि पुढे गेल्यावर अचानक वातावरण बदललं. इतकं जोरदार पाऊस आणि वारं व्हायला लागले की आम्ही एका ठिकाणी थांबलो. तर माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको म्हणली, आजच्या आपण ठोसेघर जायचा प्लॅन कॅन्सल करूया आणि आपण इथून माघारी जाऊया. तर हे ऐकून माझ्या बायकोचा चेहरा थोडासा नर्वस झाला. ती नाराज झाली. तर मी बायकोला म्हणलं, नाही, आपण काय झालं तरी ठोसेघरला जायचं. म्हणून आम्ही दोघं पुढे निघून आलो. आणि मी आता व्हिडिओमध्ये हसतो याचं कारण एकच की आमच्या सोबत जे आलेले आहे माझ्या बायकोची मैत्रीण, तिची गाडी स्लिप झाली आणि ती पडली. ती पडल्यामुळं तिचं सँडल तुटला. तर आता आम्ही इथं थांबलो. तर मोठा भाऊ आणि त्याची बायको गेली तिकीट काढायला. तिकीट काढून आल्यानंतर मी म्हणलं, आता आलोच आहोत तर थोडासा एक व्हिडिओ छोटासा आपण शूट करूया. असे छोटे छोटे पार्ट म्हणलं तेवढंच करावे शूट. काय, मी तो खूप वेळा आलेलो आहे, पण माझ्या बायकोची पहिलीच वेळ होती इथं येण्याची. मग इथं आल्यावर लक्षात आलं बायकोच्या की इथं 2 धबधबे आहेत. तिला माहित नव्हते ते ठोसेघरचा हा नुसतं नाव आहे, पण तिला माहित नव्हतं की ते छोटा धबधबा आणि 2-4 पॉइंट आहेत. तर मी म्हणत होतो हिला सुरुवातीलाच मोठा धबधबा दाखवा जो फोटोत तिने पाहिला होता. तर आम्ही चर्चा करत चाललो. पुढे गेल्यावर माझा मोठा भाऊ म्हणला की नाही म्हणला, आधी छोट्या धबधब्याकडे यांना घेऊन जाऊया, भला मोठा आहे तो जवळून पाहण्यासाठी खूप मजा येते. मग ही माझं ऐकलं नाही आणि हे म्हणले आधी छोटा बघायचा. तर माझी बायको बी म्हणले ठीक आहे, ते भाऊजी चालले तर आपण जाऊया त्यांच्या मागं. मग मागं आम्ही त्यांना म्हणले, एक काम करा, आता खूप दिवसानं आपण इकडं आलोय तर तुम्ही पुढे चाला. तर माझी बायको म्हणले, नाही, तुम्ही माझ्यासोबतच चालायचं, कारण मी घसरून पडण्याची दाट शक्यता आहे. मी पडल्यानं परत माझा हसू होईल, जसं निकिताचं झालं. तर ठीक आहे, मी म्हणलं चला. आता बायको म्हणते तर बायकोचा हात धरून आम्ही आपलं दोघं नवीन लग्न झाल्यानंतर ना कसं बायकोला घेऊन हातात हात घालून फिरतात तसं फील आलं मला. मग तिथून बायको माझ्या हसायला लागली बघून की तुम्ही कॅमेरा ऑन केलाय ना आज, नाही का पहिल्यांदाच तुम्ही माझ्या सोबत असं चालताय. मग पुढे गेलं लक्षात आलं की हे खूप पुढं निघून गेल्यात. माझा मोठा भाऊ, त्याची बायको आणि ती मैत्रीण आलेली. तर तिला चाला येत नव्हतं सँडल तुटलेला, तरी ती पुढं जाऊन आपली रील शूट करायला, फोटो काढायला तिची काही गडबड उठलेली. मधनंच माझी बायकोनं माझा हात सोडून दिला आणि ती बी म्हणली, ठीक आहे, आता तुम्ही काय व्हिडिओ करायची ती करा, मला जरा बघून देत. ठीक आहे म्हणलं, आता ही बघत्यात तर आपलं आपण काहीतरी करावं. तर ती आपली म्हणली, आता तुम्ही माझा काय फोटो वगैरे काढा ना, माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको तुम्ही बघताय पाठीमागं फोटो काढताय. ती मैत्रिणी व्हिडिओ शूट करायला लागली. ठीक आहे म्हणलं, आपण बी एक बायकोच्या 8 तास पूर्ण करण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ काढावा. तर तुम्ही बघू शकता हा छोटासा धबधबा आहे. तर हा मूळ धबधबा नाहीये, इथून खाली गेल्यानंतर छोटा धबधबा जो आहे तो दाखवतो. तर यांना पुढे गेल्यावर लक्षात आलं की आपण रस्ता चुकलोय. मी यांना वरून येतानाच सांगत होतो की हा शॉर्टकट आहे, तिथून जाऊया. तर नाही, आपण इकडून नको जायला, आणि रस्ता चुकलो शेवटी. मोठा भाऊ पुढे गेल्यानंतर माझी बायको म्हणली, नाही भाऊजी गेल्या तर आपण त्यांच्या मागं जाऊया. ती भराभरा चालायला लागली, मला हाका मारायला लागली. मग मी तिथून गेलो. तर बायको म्हणली, अहो तिथं लय घसरतंय,
पाय वगैरे घसरतील, त्यामुळे तुम्ही सोबत राहा. तर म्हणलं नाही, आता तू पुढे एवढे भरभर जाते तर तू जा ना पुढं, असं म्हणत मी थोडीशी तिची मस्करी केली. आणि तिथे गेल्यावर ना आमची वहिनी, माझा मोठा भाऊ भराभरा चालायला लागले. आता माझ्या हातात मोबाईल आणि माझा सँडल खूप जुना असल्यामुळे घसरण्याची शक्यता होती, त्यामुळे मी स्लो स्लो आपलं, मला नेहमीच आहे, मी शाळेत असल्यापासून ह्या धबधब्याला येत गेलो आहे. पण माझ्या बायकोची पहिलीच वेळ होती आणि आमच्या घरातले पुढे पुढे चालतात म्हणजे माझ्या बायकोची घाई, चला पटकन चला पटकन, व्हिडिओ काढून काय मिळणार आहे, चला चला चला, तिची नुसती घाई लागलेली. तर माझा मोठा भाऊ आणि त्याची बायको ही पुढे निघून गेलेली, पण माझी बायको माझा काही पिछा सोडाना, ती म्हणली तुम्ही सोबत आज यायचंच, असं म्हणत मग ठीक आहे म्हटलं आता ह्या व्हिडिओमध्ये तिला घ्यावे. तिची इच्छा होती बोलायची, पण ती म्हटली तुम्ही जे ब्लॉग वगैरे शूट करताय त्यात मला बोलण्यात काय रस नाहीये, त्यामुळे मी काय बोलते ही तुम्ही व्हिडिओमध्ये टाकू नका, मला लाज वाटते. ठीक आहे म्हटलं, बाई तुला लाज वाटते तर मी आपलं करतो माझ्या मी व्हिडिओ नंतर ना, म्हणून मला हा व्हॉइस ओव्हर करावा लागतोय. तर पुढे गेलो, पाऊस प्रचंड तुफान पाऊस सुरू झाला आणि मोबाईल इतका भिजला की पूर्ण फिसकट फिसकट धुकं होतं तिथं, त्यामुळे ब्लर दिसायला लागलं. त्यामुळे म्हटलं आता जरा बंद करावं, म्हणून आम्ही छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायला लागलो. नंतर ना इथून गेल्यानंतर ना हा शेवटी तो क्षण आला, छोटा धबधबा पाहायला मिळाला. माझ्या बायकोचा हसू मला आवरणा, कारण ती एवढी भिजलेली तर ती म्हणली नाही मी रेनकोट काढणार नाही, मला रेनकोट असून देत कसा का असा ना, मी आता जाणार छोट्या धबधब्यापाशी. तिथे गेल्यावर ती खूप घाबरली, तिची पहिली वेळ होती तरी ती घाबरली, कारण तो धबधबा एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रेशरनं पाणी वाहत होतं. तिला बघून तिला मनात भीती निर्माण झाली. ती म्हटली नाही नाही इथून निघूया आपण पटकन. तर तो मी व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला, मी ती व्हिडिओ असं मी का म्हणतोय ती. जर झाल्यावर पुढे गेलो आम्ही, बघू शकता व्हिडिओमध्ये. ती म्हणत होती नाही तुम्ही पुढे चला मग मी मागून येते. बघा ती वेळ आलीच, ती म्हणायला लागली अहो ती खूप मोठं पाणी वाहतंय, खूप जोरात येते पाणी, तुम्ही चला माझ्यासोबत. अगं म्हणलं मी खूप वेळा गेलो, नाही नाही तुम्ही चलाच. ठीक आहे म्हणलं चला तर चला. मग माझा हसू आवराना, म्हणलं ज्याला धबधबा बघायचा होता तो जाता म्हणतोय की चला इथून, मला हा धबधबा नाही बघायचा. असं म्हणलं की ठीक आहे म्हणलं, बायकोच्या आनंदासाठी गेलो तिच्यासोबत. म्हणलं आता व्हिडिओ तर मी चालू ठेवणार आहे म्हणलं. आणि ती काय बोलत होती तर म्हणली नाही तुम्ही जी मी बोलतोय ते तुम्ही व्हिडिओमध्ये टाकचाल वगैरे. नाही म्हणलं ठीक आहे, मी इथं एक थंब दिला, मी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा वगैरे, असं तसं मी मुद्दाम तिच्यासमोर बोललो. इथं बघू शकता तुम्ही, इतकं तुफान पाऊस तरी होताच तिथं, पण हा मोठ्या प्रमाणात ह्या धबधब्याला पाणी होतं आणि धुकं वगैरे, त्यामुळे मोबाईल माझा खूप हलक्या क्वालिटीचा असल्यामुळे ती वल्ला झाला पूर्ण. नंतर मी मोठ्या भावाला चिडवायला इथून सुरुवात केली. त्यांना म्हटलं मी रील बनवतो, रील व्हिडिओ नाही शूट करत, त्यामुळे त्यांचं एवढं लक्ष नव्हतं. आता माझी बायको म्हणली ह्याच्यापेक्षा तर मोठा नसेल ना धबधबा. म्हणलं हा छोटा धबधबा होता आत्ता बघितलेला, मोठा धबधबा तू बघितला तर बघतच राहशील, असं म्हणत गेलो. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मागं बघत आहे ती आमच्या बायकोची मैत्रीण आहे, तिचं सँडल तुटलेला त्यामुळे तिला चाला येत नव्हतं. ते आमच्या वहिनीला कुठनं करवंदाची झाडं दिसली, ती थांबली तिथं बघत. मी बायकोला घेऊन आपलं गप्पा मारत 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 पुढे निघालो. ती लोक आम्हाला हाका मारत होता, आम्ही काही थांबलेलो नाहीये. आम्ही थांबलो नाही. मग मी बायकोला म्हटलं ठीक आहे एक काम करू आपण शॉर्टकटनं जाऊया. नाही म्हणली माझा पाय घसरतोय, शॉर्टकट वगैरे काय नको, मूळ रस्ता जो आहे त्यानंच जाऊया. आणि मधनच म्हणायला लागले माझे पाय दुखतात. आता जायचं तर आहे आणि वरनं म्हणते माझे पाय दुखतात. तर तुम्ही पाहू शकता ती वैतागलेली म्हणून आम्ही थांबलेले. ते काकू होत्या त्या हसायला लागल्या. मी व्हिडिओ बी शूट करतोय, बायकोला बी चिडवतोय आणि हे बघा हिचं सँडल तुटलंय हे बघा. ती माझी बायको तिला चिडवायला लागली. तर बघा ती दाखवती बघा माझं सँडल तुटलंय. तरी पण आणि हिलचं सँडल घालून आले आणि हिचं लायसन पण नाहीये तरी स्कूटी घेऊन आलेली आणि स्कूटीवरून पडली. तर मी म्हणतोय गाडी सोडू नको, गाडी पकडून ठेव, गाडी पकडून ठेव. ठीक आहे मग ती गेली निघून. बायको म्हणली अहो नका एवढं तिला चिडवू, आपण आपलं मोठा धबधबा बघायला तुम्ही माझ्यासोबत चला. मग तिथे गेल्यावर माझा मोठा भाऊ वगैरे त्याची बायको आणि ती मैत्रीण ती पुढे गेले, ते व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात केली. माझी बायको म्हणली ठीक आहे काय बोलायचं सांगा व्हिडिओमध्ये. मी मुद्दाम तिच्याकडे कॅमेरा केला, नुसतं म्हण की हाय बघा मी पहिल्यांदाच ह्या व्हिडिओ धबधब्याला आली आहे, ठोसेघर धबधबा आहे. हे पर्यटन स्थळ मस्त आहे साताऱ्यातील, पण ह्यापेक्षा अजून 7-8 आहे ठिकाणे मोठमोठे. पण काय असं आम्ही सातारकर आहोतच असे की सगळं जर आम्हाला फुकट जरी असलं तरी पाहायला नको.
आणि जिथं पैसे द्यायचे तिथं आम्ही जाणार. तर इथं बघू शकता आता ही गप्प बघत बसली, धबधबा बघाय सोडून इथं बी ही नवऱ्याकडेच लक्ष देत होती. जिथून वैतागली तिला कसं बसं वर आणलं, पाय दुखायला लागले, म्हणले तुम्ही व्हिडिओ बंद करा, मला हात धरून चला. ठीक आहे म्हणलं, आजचा हा व्हिडिओ आम्ही इथं बंद करतोय असं सांगतो. आणि म्हणून मी मुद्दा म्हटलं हा व्हिडिओ बंद केलाय. इथून पुढे गेल्यानंतर मोठा भाऊ नेहमीप्रमाणे पुढे निघून गेला. आणि ही मेहुणीच शेवटी भावाची बायकोची मैत्रीण होती. तर ही बोंदवडे म्हणून एक गाव आहे रस्त्यालाच. तर तिथं एक दाजी वडापाव म्हणून एक गाडा होता. तर ती तिथं थांबले त्या स्टॉलवर. तर इथं मोठा भावाने त्या मैत्रिणीने ऑर्डर दिली वडापावची वगैरे. व्हिडिओ आज छोटा व्हिडिओ खूप मोठा व्हायला लागलाय म्हणून थोडक्यात सांगतो. इथं आम्ही वडापाव वगैरे खाल्ले आणि हा प्रचंड वडापाव असा तर एवढं बोलून आजचा हा ब्लॉग आम्ही एंड करत आहोत. धन्यवाद.